समाजात लग्न कार्यामध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस लोक विचारतात काय चाललंय, बरं आहे का? तर आपण म्हणतो खूप छान, सगळं व्यवस्थित आहे. पण खरं म्हणजे आपण आतून तुटलेले असतो. रात्र रात्र आपल्याला झोप लागत नाही, थकवा जात नाही. मित्रांनो, आपले शरीरच थकलेलं नाहीत, आपलं मन सुद्धा थकलंय. आणि तीच फेज असते डिप्रेशन मध्ये असलेल्या व्यक्तीची. आणि आज आपण बोलणार आहे ते या डिप्रेशन बद्दल, की डिप्रेशन म्हणजे नेमकं काय आणि डिप्रेशनची लक्षणं काय आहेत, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. आज खूप मोठ्या प्रमाणावरती देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये असे डिप्रेशन असलेले बरेचसे लोक आपल्याला आढळतात. आपल्या आजूबाजूला सुद्धा ते असू शकतात. फक्त ते इतकं सायलेंट असतं की बऱ्याच वेळा त्या माणसाला सुद्धा माहित नाही पडत लवकर की आपल्याला डिप्रेशन आहे, आपल्याला डिप्रेशनचा त्रास आहे. तर त्याच्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो. त्याचं पहिलं लक्षण म्हणजे मित्रांनो, आपलं मन कायम उदास राहतं. मग लाईफमध्ये चांगलं होत असू देत किंवा वाईट असू देत, मन आपलं उदासच राहतं. म्हणजे बघा, जर आपल्या लाईफमध्ये जनरल जर आपल्या लाईफमध्ये जर काही वाईट झालं तर आपण थोडंसं सॅड फील करतो, वाईट वाटतं आपल्याला. पण जर चांगल्या काही गोष्टी घडत असेल तर आपण मग त्यावेळेस, आपण जर काही सेलिब्रेशन काय असेल, सण असेल, काय दिवाळी आहे काय आहे, तर आपण त्यावेळेस उत्साहात असतो. किंवा गणपतीचा म्हणजे आहे, गणपती बसले त्यावेळेस आपण एकदम आनंदात असतो. सण आणि ह्याच्यामध्ये आपण हॅपी असतो. पण त्यावेळेस ह्या लोकांना आहे ना, त्या सुद्धा वेळेस हे लोक सॅड मध्येच असतात, सॅड फिलिंग मध्येच असतात. मन ह्यांचं उदासच राहतं. म्हणजे चांगलं जरी झालं किंवा काही वाईट जरी झालं तरी ह्या लोकांना जे डिप्रेशन मधून जात आहेत त्यांना सॅडनेसच असतो. त्यांचा मूड जो असतो किंवा त्यांचं मन जे असतं ते सॅडच फील करत असतं. हे एक प्रामुख्याने महत्वाचं लक्षण आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंटचा हा एक छोटासा व्हिडिओ आहे. आपल्यातले बरेचसे जण ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, ताणतणाव, लो सेल्फ कॉन्फिडन्स, एन्झायटी, डिप्रेशन आणि लोनलीनेस, भीती वाटणे किंवा मोटिवेशनची एकदम कमतरता झालेली असते. आणि आपल्याला असं वाटत असतं की आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जावं, 180 डिग्रीनी बदलावं. पण मित्रांनो, आपलं आयुष्य बदलण्यासाठी आपल्याला, म्हणजे आपण म्हणतो ना, लाईफ ट्रान्सफॉर्म व्हावं. पूर्ण लाईफ माझं ट्रान्सफॉर्मेशन मला पाहिजे. पण मित्रांनो, त्याची सुरुवात सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन होईल. आपलं आयुष्य जर आपल्याला बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. आणि त्याच्यासाठीच मी एक 2 तासाचं अतिशय महत्वाचं आणि अतिशय अ, माहिती मिळेल असं 2 तासाचं वेबिनार आहे, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन वेबिनार. तुम्हाला जर ते वेबिनार अटेंड करायचं असेल, या चॅलेंजेस वरती मात करायची असेल आणि एक हॅपीनेस, अबंडन्स, लाईफ ऑफ एन्जॉयमेंट आणि पीस ऑफ माइंड च लाईफ जगायची इच्छा असेल, तर या तुम्ही हे वेबिनार अटेंड करू शकता. फ्रीमध्ये हे वेबिनार आहे. व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही येस टाईप करा. तुम्हाला तिथे थोड्या वेळाने लिंक येईल, एक लिंक देईन मी. त्या लिंकनी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि तुम्हाला तिथे सगळे व्हॉट्सअपमध्ये सगळे प्रोग्रामचे अपडेट्स मिळतील मित्रांनो. तर कॉमेंट बॉक्समध्ये येस जरूर लिहा. पुन्हा जाऊयात व्हिडिओकडे. थँक्यू सो मच. दुसरा लक्षण जे आहे मित्रांनो, जे डिप्रेशनच्या पेशंट्स फेस करत असतात, ते म्हणजे लॅक ऑफ इंटरेस्ट. त्यांना कशातच इंटरेस्ट वाटत नाही. म्हणजे काय, की पहिलं त्यांना खेळायला खूप आवडायचं. मित्रांबरोबर क्रिकेट खेळायला जायचे किंवा स्विमिंग करायला जायचे किंवा पेपर वाचायचे किंवा व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटीज ते एन्जॉय करायचे. पण आता ती सेम ऍक्टिव्हिटी जे पहिले एन्जॉय करायचे, ती ऍक्टिव्हिटीज आता करताना त्यांना इंटरेस्ट राहिलेला नाही. ते म्हणतात मूड नाहीये किंवा असे फिलिंग नाही होते त्यांना किंवा इंटरेस्ट वाटत नाही त्यांना. तर हे एक खूप महत्वाचं लक्षण आहे, लॅक ऑफ इंटरेस्ट. ज्या ऍक्टिव्हिटीज पूर्वी करायला आवडत होत्या, पण आता त्या सेम ऍक्टिव्हिटीज करण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाहीये. मग म्हणजे हॅपीनेस मिसिंग होऊन जातो ह्यांच्या लाईफमधून. किंवा काही छान एखादा पिक्चर जरी पाहतायत, फॅमिली बरोबर जरी आहेत, पिक्चर जरी पाहतायत,
तरी त्यांना इंटरेस्ट राहत नाही, ते निघून तिथून जातात. बिकॉज दे आर नॉट इंटरेस्टेड इन सोशलायझिंग किंवा कुठल्याही अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना मजा येत नाही किंवा इंटरेस्ट येत नाही मित्रांनो. तर हे एक इम्पॉर्टंट लक्षण आहे, की आपण म्हणजे थोडस हे करू शकतो की यांना डिप्रेशनचा त्रास आहे. मग तर डिप्रेशनच्या पेशंटमध्ये हे एक प्रामुख्याने लक्षण पाहायला मिळतं. तिसरी एक लक्षण जे आहे ना मित्रांनो, ते म्हणजे त्या पेशंटला गिल्टी फील होतं. त्या पेशंटला गिल्टी फील होतं म्हणजे काय, की त्याची चूक असू दे असं अगर नसू दे, त्याला वाटतं की माझ्याकडूनच चुकलंय, माझ्याच हातून हे चुकलंय. म्हणजे गिल्टी फील होणं सारखं, की बाबा मीच कसूरवार आहे ह्या परिस्थितीला, मीच रिस्पॉन्सिबल आहे. तर म्हणजे तिसरी ही एक लक्षण आहे की पेशंटला सारखं गिल्टी फील होतं, की माझ्यामुळेच हे सगळी सिच्युएशन आलेली आहे किंवा मीच कारणीभूत आहे या सिच्युएशनला. तसं असो अगर नसो, मग तशी सिच्युएशन त्याच्यामुळे झालंय किंवा नाही झालं, नसल पण झालेलं, पण त्याला असं वाटत असतं की हे मीच जबाबदार आहे या सिच्युएशनला, माझ्यामुळेच झालेलं आहे. तर हे गिल्टी फील होणं, हे सुद्धा एक लक्षण आढळून येतं मित्रांनो डिप्रेशनच्या पेशंट्समध्ये. पुढचं चौथं लक्षण असं आहे मित्रांनो, की ह्या ह्या लोकांना का म्हणजे एनर्जी लॅकिंग वाटते. त्यांना ते जास्त वेळ काम नाही करू शकत. त्यांना लॅक ऑफ एनर्जी आणि कामामधला कॉन्फिडन्स पण मिसिंग असतो. म्हणजे लॅक ऑफ एनर्जी आणि लॅक ऑफ कॉन्फिडन्स, ह्या दोन्ही गोष्टी ह्या लोकांच्या लाईफमध्ये मिसिंग असतात. त्यांना असं वाटतं की मला नाही वाटत मी ही गोष्ट करू शकतो म्हणून. त्यांचा कॉन्फिडन्स निघून गेलेला असतो, फिअर फॅक्टर जास्त असतो आणि एनर्जेटिक नसतात बिलकुल. पण त्यांना असं वाटत नाही की मी म्हणजे जरा जरी थोडं जास्त कंटिन्यू जास्त काम नाही करू शकत, बिकॉज ऑफ लॅक ऑफ एनर्जी. तर आणि लॅक ऑफ कॉन्फिडन्स, ते कॉन्फिडन्स त्यांच्या लाईफमध्ये मिसिंग असतो, फिअर फॅक्टर जास्त असतो. तर हे एक लक्षण म्हणजे डिप्रेशनच्या ह्याच्यामध्ये माणसामध्ये आपण पाहतो मित्रांनो. पुढचं अजून एक महत्वाचं लक्षण म्हणजे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कामावरती फोकस नाही करू शकत, कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत. त्यांच्या फोकस नाही राहिलेला कामावरती. त्यांना काम करण्यामध्ये एक तर मन नाही लागत, आणि जे काम किंवा जे रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. तर आणि जास्त वेळ काम ते करू शकत नाहीत, तर ते त्यांना लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मग म्हणजे ऑफिस मधलं काम असू देत किंवा हाऊसवाईफ असेल तर घरातलं पण कामामध्ये मन नाही लागत, बेचैनी एकदम त्यांना सारखी सारखी फील होत असते. तर ते दे आर नॉट एबल टू कॉन्सन्ट्रेट, ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही कामावरती. एक नर्वसनेस आणि एक सारखं ही फिलिंग त्यांना होत असते. तर हे एक महत्वाचं लक्षण ह्यांच्यामध्ये आढळतं. पुढच्या काही लक्षणांमध्ये महत्वाचं लक्षण म्हणजे लॅक ऑफ ॲपेटाईट किंवा भूक न लागणं. हे एक महत्वाचं, किंवा खायची इच्छा होत नाही जास्त. त्यांना म्हणजे इच्छाच होत नाही की खाण्याची काही फूड, आणि बिलकुलच त्यांना नकोच वाटतं खायला. त्यामुळे त्यांचं वजन वरती पण त्याचा अफेक्ट होतो. आणि दुसरं अजून एक महत्वाचं लक्षण ते म्हणजे की स्लीप डिस्टर्बन्स होते. त्यांची झोप व्यवस्थित लागत नाही, झोप व्यवस्थित लागत नाही किंवा अवेळी उठतो, म्हणजे रात्री व्यवस्थित झोप पण होत नाही. तर या महत्वाच्या काही लक्षणांपैकी एक आहे, हे आहे ते म्हणजे एक तर व्यवस्थित भूक लागत नाही, जेवण करण्याची इच्छा होत नाही, आणि दुसरी म्हणजे झोप पण लागत नाही किंवा झोप अवेळी झोपायचं, रात्री अवेळी पहाटेच उठायचं, एकदम लवकर उठायचं, 3 वाजताच उठायचं, म्हणजे असं विचित्र शेड्युलिंग होऊन जातं. आणि व्यवस्थित झोप न होणं, आणि त्याच्यामुळे दिवसभर चिडचिड किंवा दिवसभर अस्वस्थ फील होणं, असं या लोकांना होत असतं. अजून एक महत्वाचं लक्षण जे त्यांच्यात आढळतं ते म्हणजे की त्यांना खूप निगेटिव्ह थॉट येत असतात. त्यांना एकदम आपलं लाईफ म्हणजे एकदम होपलेस आहे, किंवा मी एकदम हेल्पलेस आहे. म्हणजे माझ्या लाईफमध्ये आता काहीच राहिलेलं नाही शिल्लक, किंवा मी म्हणजे कसं करू शकतो एकटा सगळं हे सगळ्या गोष्टी, किंवा हेल्पलेस म्हणजे त्यांना असं वाटतं की माझ्याच्याने आता शक्यच नाही, किंवा लाईफमध्ये काही मजा नाही राहिलेली, होपलेस लाईफ झालेलं आहे.
तर हे निगेटिव्ह थॉट्स सारखे निगेटिव्ह थॉट्स त्यांच्या माइंडमध्ये येत राहतात. कंटिन्युअस निगेटिव्ह थॉट्स हे एक म्हणजे त्यांना येत राहतात. तर हे एक महत्वाचं लक्षण आहे मित्रांनो, की कंटिन्युअस निगेटिव्ह थॉट्स येत राहणं. एक ह्या डिप्रेशनमध्ये ह्या लोकांना खूप निगेटिव्ह थॉट्स येत असतात. मित्रांनो, आपण हे काही महत्वाची लक्षणं पाहिली, की काय असतात लक्षणं डिप्रेशन मध्ये. तर आपण जर म्हणजे जर असं कोणी असेल तर त्या व्यक्तीनी जरूर डॉक्टरांची मदत घेणं महत्वाचं आहे. आणि अ, म्हणजे आपण डॉक्टरांची मदत घेणं, आणि त्याच्याबरोबरच आपण म्हणजे योगा, प्राणायाम, किंवा असं आपल्या लाईफमध्ये कुणीतरी असतं ना, की ज्याच्याशी आपण थोडंसं बोलू शकतो, शेअर करू शकतो. कारण की आपण जे बरेचसे बॉटल्ड अप केलेले आपले थॉट्स असतात, त्याच्यामुळे पण ह्या आपले वर्षानुवर्षांचे असे थॉट्स वगैरे आपण रिलीज केलेले नसतात, आपल्यामध्ये राहिलेले असतात ते सगळे, आणि त्याचा सगळ्यांचा आपल्याला खूप त्रास होत असतो. तर आपल्या लाईफमध्ये असं कोणी आहे का, एखादं सोशल नेटवर्क, की जिथं थोडंसं आपण लोकांशी बोलू शकतो, गप्पा मारू शकतो, आणि आपलं थोडंसं रिलीज होऊ शकतं. तर या गोष्टींचा पण फायदा होईल. पण जरूर डॉक्टरांची पण आपण मदत घेणं, प्रॉपर ट्रीटमेंट घेणं इम्पॉर्टंट असतं मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहिलं की म्हणजे नेमके डिप्रेशनची काय लक्षणं असतात. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जरूर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मित्रांनो, इथे मी एक व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट करेल. जर आपल्या आ, ओळखीमध्ये कोणी असा लेझी पर्सन असेल, की आळसाने कुंभकर्ण झालंय का शरीर, किंवा असं जर आळसाच्या गुलामगिरीतून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल, लेझीनेसच्या, तर तो व्हिडिओ तुम्हाला खूप कामाला येईल. त्या त्या पर्सन बरोबर तुमच्या कोणी मित्र किंवा तुमच्या ओळखीचा कोणी पर्सन असेल जो खूप लेझी आहे, किंवा लेझीनेसचा त्याला त्रास होतोय आणि काहीच करायची इच्छा होत नाही, तर त्याच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. लिंक मी इथं शेअर करतोय तुमच्या बरोबर मित्रांनो. खूप युजफुल व्हिडिओ आणि खूप चांगले टिप्स मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. थँक्यू सो मच.